झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी मराठवाड्यातून। वातावरणातला बदल आणि अपुरा पाणी पुरवठा यामुळे मराठवाड्यातल्या आंबा उत्पादकांचं यावर्षी 70% जास्त नुकसान झालंय। मराठवाड्यातला केशर आंबा अमेरिका इंग्लंड पर्यंत जातो, मात्र यावर्षी आंब्यासाठी लागणारा खर्च सुद्धा वसूल झाला नाहीये। यामुळे शेतकऱ्यांचं मात्र अतोनात नुकसान झालंय। औरंगाबाद पासून जवळच असलेल्या गंगापूर तालुक्यात त्रिंबक पाथरीकर त्यांच्या बागेतले आंबे युरोप, अमेरिका आणि रशियाला पाठवतात। मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेनं त्यांना फटका बसलाय। यावेळी मराठवाड्यात थंडीचा मुक्काम जास्त होता आणि त्यानंतर लगेच कडक उन्हाळा सुरू झाला। निसर्गाच्या या चक्रामुळे आंब्याचा मोहर मात्र पुरता कोमेजला। जे थोडे आंबे आले त्यांचा दर्जा खराब आहे, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही त्यांना मागणी नाही। त्यातच कडक उन्हामुळे झाडांना पाणी देणंही शक्य नाही। गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस जवळपास 70% आंबे कमी आलेत। उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे। म्हणजे या वर्षी 20 ते 25% आम्हाला उत्पादन हातामध्ये येईल आणि तेही त्याची प्रत हलक्या प्रतीचा झाला, त्याची साईज न मिळाल्यामुळे या वर्षाला तो निर्यात करू शकू आम्ही अशी अजिबात शक्यता नाही। पाथरीकरांसारखाच फटका परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही बसलाय। या भागात जवळपास 80 शेतकरी आंब्याची निर्यात करतात। या सगळ्यांनाच यावर्षी नुकसान सोसावं लागलंय। मात्र गेल्या वर्षीपेक्षा फक्त 30% आंबाच यावर्षी पिकला आहे। त्यातर आता मोसंबीला पाणी देण्याची ही वेळ आली आहे। त्यामुळे आता आंबा जगवायचा की मोसंबी अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकलाय। पाण्याची अतिशय टंचाई चालू आहे। आंब्याच्या झाडाचं म्हणजे खूप आतोनात नुकसान होऊ लागलं। जी फळं जी आलेली मागे गळ सुद्धा फार झाली नैसर्गिक याच्यामुळे, आणि आता माल तर फारच कमी राहिलेला आहे। कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं नुकसान झालं की सर्वपक्षीय रान उठवतात आणि मदत मिळवून देतात। मराठवाडा याही बाबतीत दुर्दैवीच आहे। त्यातच प्रशासनाचंही साफ दुर्लक्ष, त्यामुळे आता दाद तरी कुणाकडे मागावी असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। झी 24 तास साठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।